जळगाव जिल्ह्यात सततच्या अपराधांच्या मालिकेत आणखी एक घटनेची भर पडली आहे। भुसावळ तालुक्यातील कंधारी इथं रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री 40 वर्षीय जितेंद्र साळुंखे या तरुणाची किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती। अत्यंत शांत आणि परिश्रमी स्वभावाचे ते असून किरकोळ वादाचे बळी ठरले ही दुर्दैवी बाब आहे। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात 3 संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे, मयूर उर्फ विकी दीपक अलोणे, दोन्ही राहणार शिवाजीनगर जळगाव, तर कंधारी येथील दीपक वसंत शंखपाळ यांना अटक केली आहे। या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। CR नंबर 209/25 BNS 103-135 अन्वये सदर गुन्हा दाखल होता। यातील जे आरोपी फिर्यादीने सांगितले होते, राजू सपकाळे, मयूर अलोणे आणि दीपक शंखपाळ, या 3 आरोपींना सकाळी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील तपासाकरिता त्यांची PCR घेण्याची कारवाई सुरू आहे। सदर गुन्ह्यातील जी फिर्यादी आहे तिने दिलेल्या फिर्यादीनुसार याच्यामध्ये राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासोबतच हे 2 जण इतर आरोपी आणि जो मयत आहे जितेंद्र राजेंद्र सोळंके हे सोबत असे कंधारी या गावी आले होते। राजू सपकाळे याची जी बहीण आहे तिच्याकडे त्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्याच ठिकाणी त्यांचे वाद झाले आणि त्या वादातून सध्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्यानुसार या राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे याने ज्या मैतास चाकू मारला आणि त्या मारहाणीत मैताचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यात अजून इतर कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा देखील शोध सुरू आहे आणि सध्या गुन्हा हा प्राथमिक तपासामध्ये आहे। नेमकं कारण काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। प्राथमिक जे कारण आहे ते दारू पिण्यावरून त्याचा वाद झाला हे प्राथमिक कारण आपल्या समोर आलेलं आहे आणि ते इतर कारण जे आहे ते तपासामध्ये निष्पन्न होते।